मित्रांनो, आत्ताच एक दुपारी मी पेशंट बघितला, ज्या एक 70 वर्षाची वृद्ध महिला आहे. त्यांना 2005 साली कोलनचा कॅन्सर झाला होता, म्हणजेच ज्याला आपण खालची अन्ननलिका म्हणतो. त्याच्यामधून ते बरे झाले. त्याच्यानंतर 2013 मध्ये त्यांना ब्रेस्ट कॅन्सर झाला, त्यातून सुद्धा ती बरी झाली आणि आता तिला लिम्फोमा नावाचा ब्लड कॅन्सर झालेला आहे. हा व्हिडिओ मी यासाठी तुम्हाला शेअर करत आहे कारण बघा, एकाच व्यक्तीमध्ये 3 वेगवेगळ्या अवयवांचे कॅन्सर होत आहेत. कोलन कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर आणि त्यानंतर लिम्फोमा हा ब्लड कॅन्सर. सो मला कॅन्सर का झाला किंवा कॅन्सर कोणामध्ये होतो कोणामध्ये नाही होत, आम्हाला कॅन्सर होईल का किंवा आम्हाला कॅन्सर कधीच होणार नाही यासाठी काय करायचं, हे सगळे प्रश्न बाद होऊन जातात. कारण कॅन्सरचा एक्झॅक्ट कारण आपल्याला माहीत नाहीये आणि संशोधनामध्ये सुद्धा त्याचा अजून काही तोडगा लागलेला नाही. कॅन्सर होण्याची जी कारणं आपल्याला माहीत आहेत त्यांच्याकडे आपण लक्ष देऊन ती कारणं आपण अवॉइड केली पाहिजेत आणि त्याचा सहवास सुद्धा आपल्याला लागला नाही पाहिजे. फॉर एक्झाम्पल, लंग कॅन्सर हा सिगरेट ओढल्यामुळे, तंबाखू खाल्ल्यामुळे होतो, त्यामुळे या गोष्टी करू नये. दारू पिल्यामुळे अनेक कॅन्सर होतात, लिव्हरचे कॅन्सर्स होतात, पोटाचे कॅन्सर्स होतात, सो ते करू नये. उन्हामध्ये खूप जास्त एक्सपोजर असल्यावर कातडीचे कॅन्सर म्हणजे स्किनचे कॅन्सर होतात, सो तसं असल्यास क्रीम लावून बाहेर जाणे किंवा अति उन्हामध्ये एक्सपोजर होऊ न देणे, या गोष्टी आपल्या हातात आहेत ज्या आपण केल्या पाहिजेत आणि एक हेल्दी लिव्हिंग असं आपण जगलं पाहिजे. पण कॅन्सर आपल्याला कधी होणारच नाही त्याच्यासाठी काय करायला पाहिजे याचं उत्तर आज कोणाकडेच नाहीये. कॅन्सर हा लवकरात लवकर ओळखता आला पाहिजे, या दृष्टिकोनाने आपली वागणूक असली पाहिजे, या दृष्टिकोनाने आपली लाईफस्टाईल आपण जगली पाहिजे. जरी तो आपल्याला झाला तरी त्याला पहिल्या 1-2 स्टेजेसमध्ये ओळखून त्याची सक्सेसफुलरित्या ट्रीटमेंट करणे हे आपल्या हातामध्ये असतं आणि मेडिकल ॲडव्हान्सेसमध्ये ते आज खूप सोपं झालेलं आहे. सो या गोष्टींकडे आपण जास्त लक्ष द्यायला पाहिजे आणि अशा गोष्टींकडे नाही ज्याचं काही सोल्युशन नाही आहे, की जे प्रश्न मी तुम्हाला सांगितले आता.